नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नगरसेवक दीपक कोपडे यांची विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्ती करा, नवनिर्वाचित महापौरांना शहर विकास आघाडीचे निवेदन. धुळे महानगरपालिका शहर विकास आघाडीच्या नगरसेवक संख्याबळाच्या दृष्टीने प्रभावी असून विरोधी पक्ष नेते पदासाठी नगरसेवक दीपक कोपडे हे सक्षम व अभ्यासू नेतृत्व आहे. धुळे शहरातील विविध प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवलेला असून नागरिकांच्या हितासाठी ते सक्रिय आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीनुसार नगरसेवक दीपक कोपडे यांची धुळे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आज शहर विकास आघाडीने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी नवनिर्वाचित महापौर यांना त्या संदर्भातले पत्र देण्यात आले. दरम्यान यावेळी पत्र देण्यासाठी पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहराच्या महापौरपदी सौ मायादेवी परदेशी यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. धुळे शहर राष्ट्रवादी व शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने दीपक उर्फ बंटी खोपडे यांना विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी करावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या सगळ्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये पत्र देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी सगळी गडबड असल्याने महापौरांनी सांगितलं की ज्या दिवशी मी पदभार घेईल त्या दिवशी मला त्या ठिकाणी आपण आघाडीच्या वतीनं पत्र त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आम्ही तरी देखील टपालामध्ये आम्ही पत्र पाठवलं आणि आज या ठिकाणी पदग्रहण समारंभ महापौरांचा झाला असल्याने आम्ही सगळ्या गटनेत्यांसोबत या ठिकाणी आलो आणि दीपक उर्फ बंटी खोपडे यांना शहर विकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता पद आपण या ठिकाणी दिलं पाहिजे अशी विनंती आणि पत्र आम्ही या ठिकाणी महापौरांना केलेली आहे.